नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरात. काही ठिकाणी जे भेगा पाडलेत त्याचं संवर्धनाचं काम भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत केलं जाते. याच मंदिरात या साईडला तुम्ही बघू शकता अमृतकुंड. ह्याच अमृतकुंडाचं पाण्याचा वापर प्रभू श्री त्र्यंबकरांच्या पूजेसाठी केला जातो. असं म्हणतात की ह्या अमृतकुंडाच्या शेवटी एक गुप्त शिवलिंग आहे. आता ते पूर्ण मंदिराचं पाणी संवर्धनाच्या अनुषंगाने काढण्यात आलेलं आहे. चला तर मग आपण बघूया आणि जे गुप्त शिवलिंग आहे त्याचं दुर्लभ दर्शन आपण करूया. हेच ते अमृतकुंड. साधारणतः जेवढं मंदिर उंच आहे तेवढे हे कुंड खोल आहे असं म्हटलं जातं. आपण आलोय आता कुंडाच्या सगळ्यात शेवटच्या भागात आणि हे ठिकाण आहे कॉर्नरचं. त्या ठिकाणी आता हे शिवलिंग आपण बघू. महादेव अशा प्रकारे आपण जे त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेलं जे अमृतकुंड आहे त्या अमृतकुंडाच्या तळाशी असलेलं जे शिवलिंग आहे गुप्त शिवलिंग त्याचं आपण दर्शन घेतलंय. हर हर महादेव.